नमस्कार, मी निलिमा कुलकर्णी आणि महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा धुमाकूळ घालायला सज्ज आहे. झापूक झुपूक 25 एप्रिलला आपल्या भेटीला येतोय आणि आज सगळी टीम आपल्या सोबत आहे नवशक्तीवर. त्यामुळे इथेही आपण झापूक झुपूक करणार आहोत फार आणि खूप मजा येणार आहे. आय एम ऑल्सो एक्सायटेड. आणि आज आपल्या सोबत आहे जुई भागवत, इंद्रनील कामत आणि हेमंत. तिघं आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. आणि काय मस्त वाटतंय मला की केदार शिंदेचा सिनेमा, सूरज चव्हाण आणि तुम्ही सगळे क्या बात आहे. म्हणजे खूपच धमाल करणार आहात आय एम शुअर. जुई, तुझ्यापासून सुरुवात करते. म्हणजे जसं आपण बोललोच होतो की 2025 हे तुझं वर्ष आहे. है ना? तर मजाच येते म्हणजे मला की छान छान सिनेमांमध्ये तू दिसतेस आणि आता सूरजची हिरोईन. क्या बात आहे. सांग, हे पहिलं हे सगळं समोर आल्यावर काय रिएक्शन होती आणि कसं हे सगळं सुरू झालं? रिॲक्शन म्हणजे आधी तर माझा विश्वासच बसला नव्हता, कारण ज्या पद्धतीने कास्टिंग झालं माझं, इतक्या गोष्टी पटापट झाल्या की म्हणजे लिटरली मी भेटले नव्हते सरांना आणि त्यांचा डिरेक्टली मला एक मेसेज आला की यू आर डुईंग माय फिल्म. डायरेक्ट केदार ओके. सरांचा. आणि मला झालं ओके काय फिल्म हे ते. मग त्यांनी त्यानंतर त्यांनी जे बोलवलं ते नरेशनसाठी बोलवलं. मग तेव्हा गोष्ट ऐकली अर्थातच म्हणजे माहितीच होतं की ऑडिशन बिडिशन काय नाही ठरलं होतं? हो, हा. सरप्राइझिंगली म्हणजे वा. हेच मला बिलीव्ह नव्हतं होत की टचवूड म्हणजे म्हणतात ना की इतकी वर्षाची मेहनत घेते त्याची पुण्याई कुठेतरी म्हणू शकते. पण खरंच मला असं वाटतं ही अपॉर्च्युनिटी माझ्यासाठी खूप मोठी आहे आणि त्याची जबाबदारी फील झाली की आज इतक्या अभिनेत्री आहेत आणि इतके ॲस्पायरिंग ॲक्टर्स आहेत की ज्यांना असा ब्रेक मिळण्यासाठी ते प्रचंड मेहनतही घेतात आणि खूप विश करतात की असं काहीतरी मिळावं आणि ते माझ्या वाट्याला आलं समोरून. तर त्या बाबतीत खूप खुश होते आणि त्या जबाबदारीने काम केलं आहे, 100% देण्याचा प्रयत्न केला आहे आणि अर्थातच केदार सर जसं सांगतील ते फॉलो केलं आहे. म्हणतात ना सरेंडर करून जे डिरेक्टरला काम करणं असतं ते केलेलं आहे. तर असं वाटतंय की छान झालंय. सूरज चव्हाणची आणि तुझी पहिली भेट कशी होती? आम्ही वर्कशॉप पण नाही, मुहूर्ताला भेटलो होतो आम्ही. बर. तेव्हा पहिलं इंटरॅक्शन झालं आणि तेव्हाच मला तो इतका इंटरेस्टिंग वाटला, कारण त्याला रील्सवर आणि बिग बॉस या सगळ्यात पाहिलेलं होतं. पण खरंच तो माणूस म्हणून कसा आहे आणि त्याची एक वेगळी पद्धत आहे बोलण्याची आणि सगळंच. सो ते इतकं म्हणजे आत्ता पण कधीही तो जेव्हा प्रेक्षकांसमोर जातो तेव्हा सगळे असे डोळ्यात त्यांच्या म्हणतात ना सरप्राईज होऊन सगळे बघत असतात सूरजकडे. तसंच आमचं सगळ्यांचं तिघांचंही झालेलं. आमचं की हा किती वेगळा आहे आणि हा किती भारी आहे, म्हणजे वेगळंच व्यक्तिमत्व आहे काय तुला त्याचं. बोलला होता? काहीतरी असं आठवत असेल? बोलला म्हणजे त्याच्याच गुलीगत पॅटर्नमध्ये त्यांनी सगळं म्हणजे सरप्रायझिंगली आमची पहिली भेट, पण तरी सुद्धा तो इतक्या मोकळेपणाने बिग बॉस बद्दलचे त्याचे अनुभव, तेव्हाचे काही किस्से त्यांनी आम्हाला सांगितले. तर जनरली कसं आपल्याला वेळ लागतो ना काय म्हणतात एकमेकांची ओळख व्हायला, ट्युनिंग व्हायला, पण तसं काही नव्हतं. म्हणजे तो एकदम मोकळा आहे, त्यामुळे तो सगळ्यांना आपलंसं लगेच करून घेतो आणि पहिल्याच दिवशी त्यांनी एक येस तू माझी हिरोईन आहेस म्हणून एक तेव्हाच त्याचं झालेलं आपण मस्त काम करायचं आणि आधीपासूनच त्याचं एक त्यांनी एक ठेवलेलं की एक अशी ना त्याची एक साईन होती की झापूक झुपूक सुपर हिट होणार वगैरे हो. असं विसं. ते पहिल्याच दिवशी ते पॉझिटिव्हिटी एकत्र Energy आलेली. त्याची. क्या बात आहे. आणि इंद्रनील, तू तर काय म्हणजे मालिकांमधनं पोचलेला, घराघरातला सगळ्यांचा लाडका, अनेक तरुणींचा क्रश. तर हे सगळं झाल्यानंतर एक अशी डायरेक्ट फिल्मच येते आणि तीही इतक्या लवकर येते. तर हे काय सगळं स्वप्नवत होतं? काय होतं तुझ्यासाठी? हो, मी ट्रेलर लॉन्चला म्हणालो तसंच की मी प्रत्येक कलाकाराचं स्वप्न जगतोय की केदार शिंदे सर आणि जिओ स्टुडिओज यांच्या अंडर काम करणं. जुई जसं म्हणाली तसंच माझ्या बाबतीतही झालं की खूप सडन होते. म्हणजे ज्या दिवशी मला सरांचा फोन आला त्याच्या आदल्या दिवशी मी एक ऑडिशन क्रॅक नव्हती केली. मला तिथून आलं होतं की ते नाही वर्क होत आहे आणि आपल्याला असं झालं की आपण म्हणजे माझं कोपिंग मेकॅनिझम असं आहे की मी झोपतो. मग मी रात्री हो आणि मी रात्री झोपलो 12ला, ते मी सकाळी काही ते 12 साडेबाराला दुपारी उठलो आणि उठून पाहतो तर केदार सरांचे खूप फोन आणि तो ऋषी म्हणून एक आहे त्याचे खूप फोन आणि मी असं होतं की शपथ इतके फोन. जाग आली आणि फोन केला तर सर म्हणाले की फिल्म करशील का माझ्यासोबत? म्हणालो आ. तर ते म्हणाले 6:30-7 पर्यंत वेळ आहे तुला, फोन आला तर समजेन हो, नाही आला तर काय ऑफकोर्स नाही, 7 पर्यंत वेळ आहे तुझ्याकडे, मला फोन कर. तुला स्क्रिप्ट पाठवतो.
आणि मग त्यांनी स्क्रिप्ट पाठवली आणि मी वाचली आणि का नाही म्हणेन ना, काहीच स्टोरी इटसेल्फ इज अमेझिंग. तर मग मी फोन केला आणि म्हटलं की सर करतोय मी आणि प्रोसेसबद्दल बोलायचं झालं तर खूपच अमेझिंग प्रोसेस होती. माझ्यासाठी ॲक्टर म्हणून खूप नवीन प्रोसेस होती, कारण सूरजसोबतचं काम, सूरज इतका रॉ आहे आणि सरांनी आम्हाला पहिल्या दिवशी सांगितलं होतं की तुम्ही जितके अनप्रिपेर्ड राहाल तितकं आपल्या सगळ्यांसाठीच ते चांगलं राहील. सो डायलॉग ॲक्टर म्हणून काय सवय असते की डायलॉगचा आपण एक ठरवतो ना, एक इमोशन माहिती असतं आपल्याला, मोटिव्स माहिती असतात. सो आपण ॲक्टर म्हणून ठरवत असतो की काय त्याचा टोन असणार आहे. तर सरांनी सांगितलेलं तुम्ही मोटिव्स क्लिअर करून घ्या, पण ठरवू नका की तुम्ही कसं म्हणणार आहात, ते तिथंच येऊ दे. तो ती मज्जा, ते सगळं इन्स्टिंक्टवर त्या क्षणी घडणं होतं, ते फारच कमाल. पण हा जे म्हणाला ना अनप्रिपेअर्डच्या बाबतीत, तर ऑफकोर्स डायलॉग्स आणि या गोष्टींना घेऊन होतं, पण आम्ही वर्कशॉप्समध्ये आमच्या कॅरेक्टरला घेऊन खूप प्रिपेअर्ड होतो, की आम्ही त्याचा आतून बाहेरून अभ्यास केला होता. आम्ही तासोन तास डिस्कशन केलं की माझं नारायणी हे पात्र मी साकारते, तर नारायणी कशी आहे, ती पंजाबरावांची मुलगी आहे, जो एक पॉलिटिशियन आहे मोठा, ज्याचा खूप दबदबा आहे तिथे, आणि ते एक असे वडील आहेत की ज्यांच्यासाठी त्यांचं वाक्यही आहे टीजरमध्ये की नारायणी माझा माज आहे आणि हा माज हीच माझी ओळख आहे. सो इतकं त्यांचं मुलीवर प्रेम आणि सगळ्याच गोष्टी. सो तिचं काय बॉन्ड असेल त्यांच्याशी, किंवा तिचं सूरजला घेऊन काय नक्की, काय ते म्हणजे स्ट्रेंजर्स आहेत की ओळख आहे, मग ती किती आहे, काय वाटतं तिला सूरजबद्दल, कारण सूरजचं नाव सूरजच आहे चित्रपटात सुद्धा. तर म्हणजे ह्याचा आम्ही अभ्यास केलेला. मग तिचा स्वभाव, तिला काय आवडत असेल. तर आय थिंक जे अनप्रिपेर्ड येट प्रिपेर्ड असं काहीच कॉम्बिनेशन होतं ते. वा. आणि इंद्रनील, म्हणजे मला माहिती आहे की अर्थात अनेकांचा संघर्ष मोठा असतो जेव्हा छोट्या पडद्याकडून मोठ्या पडद्याकडे जायचं असतं. तू नाटकाचा विद्यार्थी आहेस, तू अनेक माध्यमातून तुझा हा प्रवास चालू आहे. नाटक, मालिका सुपरहिट, मालिकेनंतर मोठा पडदा, तो प्रवास मोठा असतो अनेकांचा. तू टप्पा लवकर पार केलास. कसं वाटतं इकडे बघता? खूप ग्रेटफुल आहे मी, कारण ऑफकोर्स ही प्रोसेसच इतकी मोठी आहे की त्याचं काही ठरलं नसतं ना, की त्या प्रोसेसचं की कधी काम मिळणार आहे किंवा कधी येणार आहे. एक काम संपल्यानंतरची पुढची प्रोसेस, दुसरं काम मिळेपर्यंतची, ही खूपच प्रत्येक ॲक्टरसाठीची डिफिकल्ट असतेच. सो मला असं वाटतं की मी असा माणूस आहे की मी त्या प्रोसेसवर बिलीव्ह करतो, रिझल्टसाठी मी रश नाही करत. सो मला असं वाटतं की प्रोसेस आपण खूप काळजीपूर्वक त्याकडे बघितलं तर मग प्रोसेसच त्या रिझल्टची काळजी घेते. सो ट्रस्ट द प्रोसेस. आणि ऑफकोर्स एक डिवाइन फोर्स आहेच की जो आपल्याला सतत हेल्प करतो. सो आय गेस कोणाला असं मानतोस? मी तसा गुरुदेव दत्तांचा भक्त आहे, स्वामी. त्यामुळे माझी श्रद्धा आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आजी खूप स्वामींचं करायची, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यामुळे हे सगळं घडतंय. त्यामुळे आय एम रिअली ग्रेटफुल की सरांचा काय म्हणतो की सरांची फिल्म मला करायला मिळाली. आणि केदार शिंदे सरांचं सुद्धा मार्गदर्शन आहेच. आणि तेही स्वामींना खूप मानतात. हो, मला हो. असं वाटतं की स्वामींचा आशीर्वाद असेल. हो, खरंच. आणि बघ, जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली, तू जेव्हा सूरजला भेटलास किंवा केदार शिंदे सरांसोबतचं काम कसं होतं? नाही, मी पहिल्यांदा जेव्हा केदार सरांना भेटलो तेव्हा ते आपल्याला लहान बाळाला कसं कळायला लागतं, एक नवीन गोष्ट कळते, तसं माझं झालं होतं की मी ऑमध्ये होतो की अरे ह्या माणसाला आपण इतकी वर्ष पाहतोय आणि तो माणूस आपल्या समोर उभा राहतोय आणि खांद्यावर हात वगैरे ठेवतोय. हे फारच क्रेझी होतं माझ्यासाठी. आणि सूरज, ऑफकोर्स सूरजबद्दल म्हणजे मी बिग बॉस नव्हतं बघितलं, सो पण रील्समधून सूरज मला माहिती होता. त्यामुळे आपले काही प्रिज्युडायसेस असतात, आपण काहीतरी त्या माणसाबद्दल डोक्यात घेऊन गेलेलो असतो, जजमेंट्स, ते सगळे माझे त्या क्षणी ब्रेक झाले. आणि त्याची मी एक स्टोरी ऐकली होती आणि ती त्या दिवशी मी त्याला मुद्दामून विचारलं की अरे मला तुझ्याबद्दल सांग ना. आणि तो जे काही बोलला ना ते इतकं हिट झालं मला माणूस म्हणून की खूप स्ट्रगल आहे त्याचा. आणि आत्ता मी हे म्हणू शकतो की त्याने आणि आम्ही सगळ्यांनीच इतक्या प्रामाणिकपणे काम केलेलं आहे ना की मला वाटतं की लोकांना ही फिल्म खूप आवडेल.
आणि हेमंत, आता तुझ्याकडे वळते. काय या सिनेमातला विलन काय आहे तुझं कॅरेक्टर आणि तुझा प्रवास कसा सुरू झाला या सिनेमात? सगळ्यांनाच माहिती आहे ट्रेलरमधून की एक निगेटिव्ह कॅरेक्टर करतोय, विलन करतोय. पण मी आधीही खूप ठिकाणी हेच सांगितलंय की हा विलन आत्तापर्यंतच्या मराठी चित्रपटांपेक्षा खूप वेगळा आहे, खूप वेगळा लिहिला गेलेला आहे. काय असं काय आहे तेच 25 एप्रिलला सगळ्यांना कळेल. कारण जेवढा तो ट्रेलरमध्ये दिसतोय त्याच्यापेक्षा तो खूप एक्स्ट्रीम आहे. आणि फक्त विलन असा नाही, तो प्रचंड ॲम्बिशियस आहे, महत्वाकांक्षी आहे. त्याचे काही रूल्स ठरलेले आहेत आणि तो त्याच्या पद्धतीने वागतो. त्याच्यासाठी तो हिरो आहे, असं ते कॅरेक्टर आहे. आता दुसरा प्रश्न असा होता की ही फिल्म मिळाली आणि त्याच्याबाबत काय, तर ही फिल्म मला अशी मिळाली आहे. अशी म्हणजे जसा हिला फोन आला किंवा याला फोन आला तर ह्या दोघांना विचारलं की कराल का. मला डिरेक्टली फोन आला आणि सर म्हटले की एक फिल्म आहे, येऊन भेट, दॅट्स इट. म्हणजे मला त्यांनी सांगितलं नाही की तू करशील का, त्यांना माहित नाही. त्यांना वाटत होतं की हा का नाही म्हणेल. अशी ती सगळी प्रोसेस होती. याच्या आधी काही घडलं होतं का, म्हणजे केदार सरांचं आणि तुझं काही एन्काउंटर काही झालं? हा, एकदा काय झालं होतं की आम्ही कलर्सला शो आला होता, हसताना हसायलाच पाहिजे. त्यावेळी आम्ही दोघं एकाच सिरियलमध्ये होते, फिरती सावन वगैरे भेटला. सो त्या सिरियलचे आम्ही 4-5 कलाकार तिथे पाहुणे म्हणून गेलो होतो. सो त्यावेळी केदार सर लांब दिसले मला. आणि सिरियस सांगतो, त्यावेळी मी एका मित्राला व्हिडिओ कॉल केला होता, व्हॅनिटीमध्ये बसलोय आणि समोर केदार सरांच्या दुसऱ्या व्हॅनिटीवरती त्यांचं नाव होतं, अलीकडे माझं नाव होतं. सो मी त्याला फोन केला, हे बघ केदार सरांचं समोर नाव आहे, इकडे माझं नाव आहे. आणि मला ते खूप प्राऊड फील झालं होतं. पण मला नव्हतं वाटलं की त्यांची भेट होईल किंवा ते खूप मोठा माणूस आहे. आणि मी असंच मित्रांबरोबर थांबलो होतो आणि ते लांब दिसले मला, तर मला हाय करण्याची पण ताकद म्हणजे आहेतच ना मोठे, मी काय त्यांना हाय करणार आणि कसं बोलणार. सो पण ते स्वतःहून जवळ आले, ते म्हणले की यार आपण सोबत काम करूयात. सो मी तिथंच गाळालो होतो की अरे जिथं माझी ताकद नाही हाय करण्याची, तिथं तो माणूस येऊन म्हणतो की आपण एकत्र काम करूयात. आणि त्याच्यानंतर मग डिरेक्टली 4-5 महिन्यानंतर कॉल आल्यानंतर हे 3-4 वाक्यांचं कम्युनिकेशन होतं. त्यानंतर मी माझ्या आवडत्या मुलीकडे गेलो आणि नाचलो की सरांचा फोन आलेला आहे. कमाल. मिळेल नाही मिळेल, ऑडिशन घेतील नाही घेतील काही माहित नाही, सरांचा फोन आला. त्याच्यानंतर मला एका मुलीने म्हटलं होतं, त्यानंतर एक मैत्रीण नाही, प्रपोजचा विषय नाही, दुसरी एक मैत्रीण आहे. शूट वगैरे झाल्यानंतर ती म्हटली की यार चांगलं कॅरेक्टर चूज केलं सर. म्हटलं मी चूज केलं? जर सर म्हटले असते की हिरोच्या मित्राच्या भावाच्या चुलत भावाचा रोल आहे तरी मी केलं असतं. म्हणजे इतकं तर मला ते आवडणारे सर आहेत. पण जसं हे दोघं म्हटलं तसंच आहे की सूरज बरोबर काम करणं हे जितकं चॅलेंजिंग आम्हाला वाटत होतं ते तितकं नाही झालं. तो प्रचंड पॉझिटिव्ह आहे. सरांनी ज्या पद्धतीनं हे सगळं झापूक घडवून आणलं ते प्रचंड भारी झालेलं आहे. सो होप्स की 25 एप्रिलला ही मूवी सगळ्यांना खूप आवडेल. ते काय असं घडलंय ते आम्हाला नक्कीच बघायचं आहे. आता मी जुईकडे येते. जुई, आईची रिॲक्शन काय होती? आई खूप खुश होती. म्हणजे ती अजूनही मला वाटतं की माझ्यापेक्षा जास्त एक्सायटेड ती आहे की कधी येतं 25 एप्रिल येतं, मग काही आठवड्यानंतर अजून एक येतं. तर असं सगळ्याला घेऊन ती इतकी एक्सायटेड आहे आणि आनंद आहे हेच सांगू शकते. काय काही आईकडनं टिप्स मिळाल्या का? टिप्स नीट वाग. मी तुला फ्रँकली सांगू, म्हणजे मी जेव्हा शिकण्याच्या फेजमध्ये होते ना, म्हणजे अजूनही शिकतेच आहे, पण खरंच जेव्हा फक्त थिएटर करत होते, एक्सप्लोअर करत होते अभिनयाला किंवा अख्ख्या प्रोसेसला, तर त्यावेळी आई मला कायम गाईड करायची. म्हणजे आज मी जे काही चांगलं करू शकते त्यात तिचाही खूप मोठा वाटा आहे. कारण तिने मी जे काही चुकत असेल हे तिने तिथल्या तिथे खोडून काढलं की नाही जुई हे व्यवस्थित नाही केलं. ती माझ्या प्रत्येक परफॉर्मन्सवरती ती टीका केली, म्हणून मला कळत गेलं की नाही हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. पण आता जेव्हा या स्टेजला आले ना, तर तेव्हा ती मला फार त्यात इंटरफिअर नाही करायला. अर्थात स्क्रीनवरती बघितल्यानंतर तिला काही वाटलं तर ती सांगेलच, पण टचवूड इतके चांगले दिग्दर्शक मिळाले ह्याच्यामध्ये की मला खात्री आहे की ती वेळ येणार नाही तिला काही म्हणण्याची, कारण सरांनी तसं कामच करून घेतलंय. पण येस, मी म्हटलं तसं आता ती म्हणजे इव्हन प्रोजेक्ट निवडताना किंवा जे काही समोरून तेव्हा तिचं नसतं की नाही मला गोष्ट सांग काय आहे मग आपण ठरवूया. ती म्हणते तू ऐक, मला माहिती आहे तू योग्यच निवडशील. तर त्याच्यामुळे आता मला ते आहे की फार उगीच आई गाईड नाही करत. हो, आता ती तिचं तिला करू द्या, त्यात वाटते तेव्हा ते सांगतेच. म्हणजे
आणि मला तुम्हाला तिघांना हे विचारायचं आहे की केदार शिंदे हे हा असा दिग्दर्शक आहे की ज्यांनी स्टार्स घडवले, ते स्टार मेकर्स आहेत, म्हणूनच ते फेमस आहेत तेवढे, आणि त्यांना लोक अनेक मानतात यासाठी की इथे स्टार्स तयार होतात, त्यांनी स्टार्स तयार केलेले आहेत. आणि मग अशा दिग्दर्शकाकडे जेव्हा काम करायला मिळतं तेव्हा त्यांच्याकडनं तुम्ही तो काय टेकअवे घेता, काय काय असं वेगळं शिकायला मिळतं किंवा काय वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना, प्रत्येकाचं जे काय अनुभव असतो सरांबरोबर कोणीही सांगा. काम करताना म्हणजे मी खूप मोठी फॅन आहे केदार सरांची. माझी खूप इच्छा होती त्यांच्या, म्हणजे इतकं मी तुला सांगते, मी जेव्हा थिएटर अगेन 11वी-12वीत असेल आणि मला शाळेत असताना मला इतकं आवडलेलं अगं यांचं की मला त्यांच्याबरोबर काम करायचं होतं. आणि तेव्हा माझं ठरलंही नव्हतं की आपल्याला या क्षेत्रात काही करायचं आहे, पण इन जनरलच इतकी क्युरिओसिटी आणि इतकं आवडलेलं त्यांचं काम. आणि त्यानंतर जेव्हा मध्ये थिएटर करत होते तेव्हा त्यांची एक मालिका येत होती, तर तेव्हा ना त्यांना एक असिस्टंट डिरेक्टर हवा होता, अशी मला पोस्ट दिसलेली फेसबुकवरती. आणि मी त्यासाठी माझं CV बनवून पाठवलेलं. कोणती मालिका होती ती? कलरशी आपले हे होते ना, सॉरी मला ठीक नाव आहे. नाही हा. आठवत आहे मग तेव्हा तू काय apply हो केलं? मी अप्लाय केलं होतं बरं. त्या किती होतीस मालिकेचं. तेव्हा? 11वी-12वीत होते, Okay. लहानच होते, म्हणजे ते बरं. थिएटर करत होते. हा. आणि हे सगळं की माझी इच्छा होती की एकदा सरांना असिस्ट करूया, म्हणजे त्यांच्याकडून खूप शिकता येईल, पण ते काही झालं नाही तेव्हा. पण ते हे घडणार होतं म्हणून पण ते मी नाही जेव्हा झालं. तेच हा. मी जेव्हा सरांना सांगितलं तेव्हा ते तेच म्हणाले की मे बी तुला अभिनय तुझं चांगलं आहे म्हणून डिरेक्टली तुझं एक आणि तेच हिरोईन म्हणून कास्ट झाले यार त्यांच्या सिनेमात. सो ग्रेटफुल. पण ते जे वाटत होतं की सरांबरोबर काम करताना काय अनुभव असेल, तर आता तो घेतल्यानंतर असं जाणवलं की ते ना प्रचंड पॅशनेट आहेत केदार सर, आणि प्रचंड डेडिकेटेड आहे. सो हे इतकं शिकण्यासारखं होतं त्यांच्याकडून सेटवरती. विजन आहे आणि त्यांच्याकडे मुख्य म्हणजे आज झापूक झुपूक सारखा सिनेमा जो निर्माण झालाय तो त्यांच्या विजनमधून झालाय. नाहीतर कोणी विचार नसता केला की आज सूरजला घेऊन आपण असा एक चित्रपट किंवा इतका कमर्शियल सिनेमा की ज्यात गोष्टही चांगली आहे, त्यात इतक्या आम्हा नवीन कलाकारांना घेऊन हा सिनेमा करणं. सो आय थिंक हॅट्स ऑफ आहेत सरांना, आणि आम्ही सगळेच खूप नशीबवान आहोत की आम्ही या प्रोजेक्टचा एक भाग आहोत आणि इतक्या चांगल्या भूमिका आम्हाला करायला मिळाल्या त्या. मी केदार सरांबद्दल काय बोलणार, म्हणजे त्यांच्या लाईक कामाविषयी किंवा त्यांच्या कामाला एका शब्दात किंवा काहीतरी विशेषण देण्याची काय माझी पात्रता नाही, पण मी 2 गोष्टी तर सांगू शकतो. एक माणूस म्हणून, म्हणजे ते ना सगळ्यांसोबत सारखेच असतात. म्हणजे ॲक्टर्ससोबत, असिस्टंट्स असतील, स्पॉट्स असतील, त्या सगळ्यांसोबत ते सारखेच वागतात. बदल आपल्याला नाही दिसणार. आणि ती ते team असते. हो, आणि तो काइंडनेस आणि ते माणूस म्हणून आपल्याला कळतं ना, ते शिकणं खूप इम्पॉर्टंट वाटतं मला. आणि याचा एक अनुभव मला एक्सपिरियन्स असा आला, एक सीन होता, ॲक्शन सिक्वेन्स आहे, त्यामध्ये दिवसभर म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या सिक्वेन्सला मी काही खाल्लं नव्हतं आणि मी काही पाणीसुद्धा प्यायलो नव्हतं. सो मी उपाशी होतो दिवसभर आणि खूप थकलो, आणि मग लोकेशन लांब होतं हॉटेलपासून. मग आम्ही तिकडं गेलो आणि मला खूप भूक लागली होती. हॉटेलवर पोचलो आणि मी रूमकडे गेलो, तर रूमच्या दरवाजासमोर एक माणूस जेवण घेऊन उभं राहिला होता. केदार सरने भेजाय. आणि मी असं होतो की इथेच मी असं होतं की अरे यार, हे किती कमाल आहे. त्यामुळे ह्या खूप, म्हणजे माणूस म्हणूनच खूप गोष्टी ते शिकवून जातात प्रत्येक वेळी. आणि ना ते फॅमिलीसारखं ट्रीट करतात माहिती आहे. हा जो जे म्हणाला ना, तर त्यांनी डे 1 पासून सांगितलेलं की आपली ही जी टीम आहे ही एक फॅमिली आहे, आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून टीम वर्कने आपल्याला हे करायचं आहे. ती पॉझिटिव्हिटी सगळ्यांची एकसारखी लागली पाहिजे. आणि सगळ्यांनाच मला असं वाटतं केदार सरांच्या मुळे गुरु लाभलेत, ज्यांनी आम्हाला फक्त ऑनस्क्रीनच तुम्ही कसं काम करावं हे न शिकवता एक माणूस म्हणून सुद्धा आमच्यात काही चुका असतील तर त्याही त्यांनी आम्हाला वेळोवेळी सांगितलं की नाही तुम्ही हे असं करा, हे असं वागलं पाहिजे. सो आय थिंक त्यांचं स्कूल आहे. सो आय थिंक सो ग्रेटफुल टू बी अ पार्ट ऑफ दिस. एक सॉन्ग आहे जे 21 तारखेला येणार आहे. सो त्याच्यात एक पार्ट आहे माझ्या डान्सचा.
तर त्याच्यामध्ये तू डान्स पण केला? हा डान्स पण ओके. कमाल. सो विलन पण या मूवीमध्ये नाचणार आहे. हा. सो त्याच्यामध्ये एक असं होतं की मला अचानक एक गोष्ट सुचली की सरांना म्हटलं की अशी मुवमेंट घेऊन मी जाऊ का तिथे आणि तिथे जाऊन काहीतरी करून परत असं रिटर्न येऊ का. तर ते म्हटले की मला एकदा करून दाखव. ते करून दाखवलं आणि त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यावरती त्यांनी वेगळी गोष्ट तयार केली आणि तिथं परत ती पण इम्प्लिमेंट केली. सो मला ही गोष्ट शिकायला मिळाली की ही माझी पहिली मूवी आहे. एवढं असूनही मला तेवढा एक्सपिरियन्स नसूनही त्यांनी ते ॲक्सेप्ट केलं, त्यांनी त्याच्यावर विचार केला आणि त्यांनी त्याच्यावरती दुसरी गोष्ट पण तयार केली तिथल्या तिथं. सो इतका स्मार्ट माणूस मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघितला आणि ते इतके शार्प होते की त्यांचं ठरलेलं होतं की काय घ्यायचं आहे म्हणून आमचं शूट पण तेवढ्या पटापट होऊ शकलं. आणि ही फिल्म जी आहे ती 1 टेक 2 टेकमधलीच आहे. जेवढं पटकन ते येईल, स्पॉन्टेनियसली जे येईल तशी ती फिल्म तयार करण्यात आली. मी म्हणते का all the credit goes to केदार. आफ्टर ऑल केदार सरच. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, वन टेक आउटही गरजेचं असतं, तेवढी तुमची तयारी आहे हे महत्त्वाचं. वनटेकवरती सरांना विश्वास होता त्याच्यामुळे झालं खरं तर. विश्वास आणि ते ना मुळात ते एक्सप्लेन 32 टेक घेतले नाही हे तुमचंही क्रेडिट आहे. नाही, कारण त्याच्या मागे कारणही हे आहे की ते इतकं छान समजवायचे. ते म्हणजे आम्हाला क्लिअरली सांगायचे मला या सीनमध्ये हे 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 हवंय. तर ती क्लॅरिटी मिळाल्यामुळे आम्हालाही खूप सोपं जायचं की येस, आम्हाला माहिती असायचं की सरांना हे हवंय आणि आम्हाला आता 100% देऊन ते डिलिव्हर करायचं. पण हे जरी असलं तरी दडपण नव्हतं. हा, अजिबातच दडपण नव्हतं. नव्हतं. त्यांनी ते तेवढं फ्री ठेवलं. त्यांनी जरी आधी सांगितलं असेल की 1 टेक 2 टेक मध्येच करायचं बरं का आपल्याला, पण काही ठिकाणी गेलेत 4 गेलेत 5 7 टेक गेलेत, पण दडपण नव्हतं अजिबात की अरे आता केदार सरांना काय वाटेल. नाही, तेवढं फ्री पण त्यांनी ठेवलं. याबद्दल तुला काही सांगायचं? नाही, पण सरांचं एक होतं की जोपर्यंत त्यांना डोळ्यात ते दिसत नव्हतं ना तोपर्यंत ते टेक ओकेही नव्हते करता काही वेळेला. सो त्यांना तो खरेपणा दिसला की ते म्हणायचे की अच्छा ओके मिळालं. हो. म्हणजे कधी कधी उगीच आम्हालाच एक आपण ऍक्टर म्हणून असे असतो ना की बापरे, म्हणजे हे सूरजचं नाही व्हायचं. सूरज इज टू बी सो कॉन्फिडेंट की हो. त्याचं असायचं की सर भारी केलंय ना मी, भारी केलंय ना. टेक झाले हा, हो. किंवा आता तो जो एक शॉट आहे त्याचा पळण्याचा, बरोबर आहे ना. हा नाही, किंवा जे तो एक आगीचा आपण बघितलं तो पळतानाचा शॉट, तेव्हा तो सर भारी पळलो ना मी, कसा पळलो मस्त की नाही. हे एक त्याचं एक सतत ती कॉन्फिडन्स त्याचा एक असायचा. मला वाटतं ती एनर्जी पास झाली. हो, ऑफकोर्स. म्हणजे मला इतका नव्हतं कॉन्फिडन्स. आता तो ज्या ह्यानी म्हणतो की मी टॉपचा किंग आहे, तसं आता मी पण म्हणते आता मी पण टॉपची क्वीन आहे, जे आता महाराष्ट्राला 25 एप्रिल पासून बघायला मिळणार आहे. मला वाटतं ही एनर्जी कमाल आहे. मी का नव्हते तुमच्या सेटवर असं आता हे कमाल आहे. ही क्या बात आहे. हे नक्कीच आहे की झापूकचा सेट हा अनुभवण्यासारखाच हो कोणासाठी पण. हो. सगळ्यांकडे. कमाल म्हणजे आणि सगळी म्हणजे इतकी यंग एनर्जी होती माहितीये सेटवरती. अजून पण सूरज गँग मधली जी मुलं आहेत अरे बाप, ती पण एक खूप कमाल प्रत्येकाने आर्टिस्ट आहे. सांगा, एक विलक्षण अनुभव काहीतरी प्रत्येकाचा दिसतोय मला तुमच्या डोळ्यात. काहीतरी अजून असं असेल ते आता तुम्हाला शेअर करायचं जे खूप कोणालाच नाही सांगितलं आता, फक्त मला सांगायचं. काय आहे? काही गोष्टी बरं सांगूयात तरी पण. चला, मी तुमची मैत्रीण आहे. खूप सोपं फार म्हणजे मजेशीरच गोष्ट आहे खरं तर ती. हा म्हणजे आहेच आहे. काय आता ऐकायचं. मी काय सांगेल असं वाटतं तुला? मी तेच हा, म्हणूनच curious क्युरियस आहोत. बरेच सिक्रेट माहिती आहेत तुला. ट्रेलर मध्ये ह्याची एंट्री दाखवली जीप मधून 2 वेळा. सो असं झालेलं होतं की पहिल्यांदा ज्यावेळी हे सगळं होतं त्यावेळी एक उन्हातला शॉट आहे. सो तिथं खूप ऊन, दिवसभर ते शूट झालं. त्याच्यानंतर रात्रीमध्ये पण जीपमध्येच आहे, दिसतो शॉट एक. सो तो पण शूट केला. सो दिवसभर खूप सगळेजण थकलेले होते आणि संपूर्ण, आणि एकतर आत्ता सवय आहे आपल्याला डीजेवरती नाचायची आणि तिथं प्रॉपर बँड होता, बासरी वाजवत आहेत, ते ताशे आहेत वगैरे, ताशे ढोल वगैरे हे सगळं आहे. आणि त्याच्यानंतर सगळे थकले आणि सगळ्यांना असं झालं की यार त्याच्यानंतर पण 1-2 शॉट्स घ्यायचे होते. आणि सरांनी अचानक अनाऊन्स केलं की चला सगळेजण बँडवर नाचायचं. आणि नवरी नटली या गाण्यावरती आम्ही आणि सगळे म्हणजे काय एडीज पासून ते सगळी टीम. गणपती हा, म्हणजे आमचा सीन करून झाला होता आणि मग सगळे गावातले पण लोक सुटले सगळे. हो, आणि सरही येऊन नाचले आमच्या बरोबर. त्यांचा हात गळ्यात होता हो, तरी सुद्धा हाताला लागलेलं असतं नाही ते. जसं काही तुमच्या दोघांचं असं काही अनुभव मला सांगायचं ना फक्त आज. दुसऱ्या कोणाला interview मध्ये नाही सांगायचं. दुसऱ्या इंटरव्ह्यू मध्ये पण नाही सांगायचं. खूप आहेत अनुभव. एक आठवतो मी, एक्सक्लुझिव्ह अनुभव आठवतो. तोपर्यंत तू सांग.
अनुभव म्हणजे आता जो सरांना लागलाय त्याचा अनुभव आई शप- सांगू का मी? अरे की बाप त्या मागचं काय नक्की ऑल द क्रेडिट गोज टू जुई. झालंच काही दिवसात झालं होतं. हो हो तर चौथ्या दिवशी, तिसऱ्या चौथ्या दिवशी की हा आठवड्याभरात आठवड्याभरातच. काय सांगू. तर एक सीन आहे जो आपल्याला ट्रेलरमध्ये बघायला मिळतो की मी सूरजचा हात धरून मी त्याला खेचत नेते कुठे वगैरे ते 25 एप्रिलला कळेल. पण आता तो सीन एक्सप्लेन करत असताना सर दाखवत होते सूरजला की तर त्यांनी मला सांगितलं तुम्ही माझा हात धर मी त्याला एक्सप्लेन करतोय. म्हटलं हां ओके सर. आणि मला पण ते समजवत होते की नक्की कुठे न्यायचं कसं काय आहे. तर मी समोर बघतीये हां मी सरांचा हात धरलेला आहे आणि मी त्यांना नेते. मी ओढलं नाही अजिबात नाही ओढलं. गप्पा बस. मी अजिबात त्यांना ओढलेलं नाही फक्त धरला होता त्यांचा हात आणि मी आपल्या समोर अभिनय करत एक चालले आणि कट्टू मला कळते सर पडलेत खाली आणि मी म्हणजे मला त्यांना सावरताही आलं नाही कारण ते इतकं सेकंदात झालं ते. सो काय होतं तर त्या ज्या पायऱ्या होत्या तर त्या ना खूप उंच उंच पायऱ्या होत्या आणि त्या तिथपर्यंत ठीक होतं की आपल्याला एक अंदाज येतो ना की आपल्याला इतका पाय टाकायचा. तर एक ना छोटी पायरी होती जी दिसणारच नाही जर आपण समोर बघतो. तर ती पायरी न दिसल्यामुळे ते एकदम ट्रिप झाले आणि त्यानंतर त्यांच्या हाताला इतकं जोरात लागलं की त्यांना हेअरलाईन फ्रॅक्चर झालं इथे. आणि पण त्यांना या अख्ख्या सिनॅरिओ नंतर सगळ्यात इन्स्पायरिंग गोष्ट ही होती की मला असं वाटलं हार्डली 20 मिनटं सगळ्यांनी त्यांना थोडं बर्फ वगैरे आणून शेक दिला हे ते. पण त्यांना इतकं दुखत असताना लगेच डॉक्टरही येऊ शकले नाहीत किंवा त्यांनाही नेता येणं हे नव्हतं. पण ते म्हणाले मी डॉक्टरांकडे नंतर जाईन. 20 मिनटात ही वॉज रेडी. ते उभे राहिले आणि ते म्हणाले आपण टेक करतोय तुम्हाला कळलाय सीन. सूरज पण तोपर्यंत असेल की येस सर नाही नाही कळले आम्ही करतो असं म्हणून. आय थिंक हे शो मस्ट गो ऑन. सो आय थिंक अख्ख्या टीमसाठीच हे एक्सपिरियन्स करणं वॉज व्हेरी खूप इन्स्पायरिंग होतं. हो तुला काय आठवलं काय मला सांग. एक्सक्लुझिव्ह. यार एक छोटी गंमत छोटीशी गंमत आहे. छोटीशी हा, गंमत. हा. मोठी बरं, सांग. बरं. तर नारायणी आणि शेखरचा सीन असतो एक. आता आमची भेट होते आणि आम्ही जरा खूप सिरियस वगैरे बोलत असतो. तर मग मास्टर झाला OS पण झाला हिचा 2 शॉट झाला आणि माझा OS लागला आणि त्यांना असं काय म्हणतो आपण की ते पार्ट्समध्ये होते 3 पार्ट्समध्ये तो आपला मंदिराचा सीन होता ना. सो तर तिसरा OS चालू झाल्यावर मला अगोदरचं वाक्य घ्यायचं होतं. मला तो एक फ्लो मिळण्यासाठी आणि मी सरांना म्हटलं सर मी इथं येऊन ते वाक्य घेतो आणि मग मी पुढचं वाक्य कंटिन्यू करतो. ते म्हणाले ते जे वाक्य घेतोयस ना ते मी तुला घरी पाठवणार आहे ते आम्ही नाही लावणार आहे तुला जेवढं इथे आहे ना तेवढंच घे. तुला घ्यायचं तर घे तसंही मी लावणार नाही ते मी तुला घरी पाठवतो. म्हटलं अच्छा. आणि जे काही आम्ही सगळे हसायला लागलो ते मज्जाच होती. किंवा सरांचं एक असायचं की कधी कधी ना काही शॉर्ट्सला त्यांना असं वाटतं की DOPनी ठरवावं की काय हे किंवा कधी कधी आम्हालाही ते सांगायचं की काही अशा रिॲक्शन असतात की ज्या सांगण्याची गरज नसते असं त्यांना असायचं. तर ना हां की नाही तुम्ही तुमच्या ह्यानी जे आता ते लागेल नाही लागेल अशा झोनमध्ये काहीतरी असायचं. तर मग तशा वेळी ना जेव्हा DOP सर मैं क्या कहता हूँ हे असं करूया का हे मी इथून म्हणायचे आज कोणचा वार आहे तर मग हे सांगणार आज मंडे आहे. हाँ फिर तुझे जो करना है म्हणजे थर्सडे असतं तर मी सांगितलं असतं. सो कधी कधी आम्हाला यायचं मी म्हणजे सिम्पल की कधी आता एक सीन आहे जो तो अगेन ट्रेलरमध्ये दिसला की मी सूरजला कुठेतरी आत ओढलंय तर तेव्हा ना उगीच माझ्या मनात की सर मी लेफ्ट हँडनी ओढू की राईट हँडनी खेचू. सर बोलले ऐक ना आज वार कुठला आहे तू ठरव तुला जे हाताने ओढायचं. असं चालू होतं. तू खूप वेळा ओढलंयस म्हणजे सगळ्यांना. हो अरे खूप पडलंय. आता 25 एप्रिल नाही का मी सरांना नाही ओढलेलं. चांगला 25 एप्रिल नंतर ऑडियन्सला आम्ही ओढून आणणार आहोत थिएटरमध्ये. तुला कॉम्प्लिमेंट दिली त्याने कळलं का? काय सॉरी मी ते काय ऐकलंच नाही. टायमिंगची 1 केली एप्रिलला सगळेजण पडतील. पडते. येस
आणि पोरांचा बाजार आता उठलाच आहे ओहो. गाणं बघून. हो, क्या बात आहे. वाव. Yes. जाता जाता गाण्यांबद्दलही बोललं पाहिजे कारण मला कळलं गाणी पण खूप असणार आहेत एक्साइटिंग हो. आणि अफाट. तर गाण्यांमधलं तुमचं फेवरेट काय आहे? तुमचं गाणं ते फेवरेट का आहे? काय फेवरेट चूज करणं तर खूप अवघड आहे कारण सगळीच इतकी वेगळी आणि इतकी कमाल गाणी आहेत की त्यांचा एक फ्लेवर आहे की जो आपल्याला रिदमवरती त्या नाचवतो. पण एक्सपिरियन्सेस सगळ्याच गाण्यांचे खूप कमाल होते. आता पोराचा बाजार जे आलं आहे ते आम्ही इतकं उन्हात शूट केलं आहे. लोकेशन्स अप्रतिम आहेत, ते गाणं बघताना कळतंच. पण ते सगळ्यामध्ये जी काय आमची हवा टाईट झाली होती किंवा जी मेहनत घ्यावी लागली आहे, मग ती कोरिओग्राफी असेल किंवा सगळ्याच आणि लाईट सनडाऊन होण्याचं एक प्रेशर एक वेगळं असतं की नाही ते सनडाऊन होण्याच्या आधी आपल्याला ते शूट कंप्लीट करायचं आहे. सो त्यासाठी सगळ्या अख्ख्याच टीमचं हे लागली होती काय म्हणतात कसरत होती सगळ्यांसाठीच. पण येस छान झालं ते. खूप गाणी आहेत म्हणजे काही गाणी आहेत ज्याबद्दल बोलूच नाही हां, शकत. ती तुम्हाला direct चित्रपटात ती डायरेक्ट बघायला फिल्ममध्ये मिळणार आहे. दिसणार आहेत. पण एक गाणं माझं खूप फेवरेट आहे जे 21 तारखेला येणार आहे. हो. त्याच्यावर अख्खा महाराष्ट्र नाचणार ते आहे. तू आहेस ते. नाही हा, नाही. तो- त्या मी त्या नाही. गाण्यामध्ये त्या गाण्यामध्ये- संपूर्ण महाराष्ट्र असेल पण हा नाही. हा नाही मी नाही Unfortunately. अनफॉर्च्युनेटली. पण इंद्रनील Amazing. बरंच गुलदस्त्यात ठेवतोय असं हो. दिसतंय. हो ते सगळं 25 तारखेला सांगताच सांगताच येणार नाही असं आहे ते. पंचवीस नंतर आपण अजून इंटरव्ह्यू हो हां, चालेल. correct. सक्सेस इंटरव्ह्यू हो, हो, हो. चालेल. Yes. येस काय म्हण तुझं काय हा, तू जे नाचलायस ते तुझं आवडतंय का? नाही असं नाही, असं नाही, असं नाही. चल रे खरं नाही सांग. जेन्युअनली हो जर नाही, नाही. जर एखाद्या मुलाला जर मिळालाच गुलीगत धोका तर तशा टाईपचे पण गाणे त्याच्यामध्ये. हो. त्यानंतर आपण दुपारी जेवण करून गाडीत बसतो आणि मस्त ट्रॅव्हल करताना ऐकावं अशी 2 गाणी आहेत. हो. आणि रात्रीचा डीजे वाजतोय तर तसंही गाणं तसंही आहे. गाणं. सो हे जे प्रत्येक हळदीत प्रत्येक वाजेल, इमोशननुसार गाणी आहेत की जी सगळीच गाणी हिट होणार आहेत. आणि हे मला खरंच खूप वेगळे पण वाटतं. एक तर केदार सरांच्या चित्रपटामध्ये अजरामर गाणी आपल्याला मिळतातच, तशीही या चित्रपटात खूप सुंदर गाणी झाली आहेत आणि प्रत्येक गाणं एका वेगवेगळ्या म्युझिक कंपोजरने केलं आहे. सो हे जनरली कसं एक कंपोजर असतो सो त्या फ्लेवरची, पण इथे तुम्हाला वेगवेगळे फ्लेवर वेगवेगळ्या ट्यून्स अनुभवायला मिळणार आहेत. सो इट्स अ पॅकेज वेगवेगळ्या कंपोजर्सचं आणि असं सुंदर वेगवेगळ्या कोरिओग्राफीजचंही आणि व्हिज्युअली पण खूप ट्रीट असणार आहे. मला असं वाटतं की तुम्ही खूप छान छान सगळं सांगताय आणि जे नाही सांगत आहात त्याच्यासाठी 25 एप्रिलनंतर मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे नक्की. आणि अजून खूप गप्पा मारूया आणि सुपर हिट होऊ दे झापूक झुपूक यासाठी खूप खूप मनापासून थँक्यू शुभेच्छा. सो मच. Thank you so much. येस थँक्यू.